आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गौरीजी, तुम्ही बरे आहात ना? हो. ही जागा कशी वाटली तुम्हाला? आवडली ना? छान आहे. मला माहित होतं तुम्हाला गजबजलेली ठिकाणं नाही आवडत ना, म्हणून अशा शांत ठिकाणी घेऊन आलो. गौरीजी, ते काय नाही, ते आपण इकडे पुढे जाऊन बसूया थोडा वेळ. नाही, ठीक आहे. गौरीजी, एकदा ना एक हत्ती आणि मुंगी अशाच एका शांत ठिकाणी फिरत असतात. तर हत्तीला येताना बघून मुंगी लपते. सांगा का? नाही माहिती. अहो, हत्तीला भॉ करायला. गौरीजी, मुंगीने भॉ केल्यावर हत्ती घाबरून तळ्यात पडतो. मग तो बाहेर कसा येईल सांगा? कसं येईल? अहो, सोपं आहे, भिजून. गौरीजी हसतायत म्हणजे त्यांचा मूड नक्कीच चांगला आहे. मी करू का त्यांना प्रपोज? पुष्पाजी, निघूयात का आपण? बिट्टी शाळेतून येईल आता. इतक्या लवकर नाही, थोडा वेळ थांबू ना प्लीज. नाही, बिट्टी घरी आली आणि मी तिला दिसले नाही ना, तर मग ती मला घरभर शोधत बसेल. नाही, बरोबर आहे, पण प्लीज थोडाच वेळ थांबूयात. पुष्पाजी, तिला शाळेतून आल्यावर खूप भूकही लागते हो. चंदू शेट आहेत ना घरी, तुम्ही नका काळजी करू. गौरीजी, ऍक्च्युली इथे ना थोड्याच वेळात आता सनसेट होईल आणि इथून सनसेट खूप छान दिसतो खरंच. तेवढं बघूयात आणि मग लगेच निघूयात. ओके? बरं. गौरीजी, मला काय? ते तुम्हाला सनसेट आवडतो? तुम्ही सनसेट बघायला कुठे जायचं? म्हणजे ऍक्च्युली ना मला सनसेट खूप आवडतो. तर लहानपणी आमच्या गावी एक टेकडी होती, मी तिकडे जाऊन सनसेट बघायचो. आता इकडे आल्यापासून ह्या जागी येऊन सनसेट बघतो. मला सुंदर गोष्टी खूप आवडतात. सुंदर सनसेट, सुंदर चंद्र, सुंदर रिंग नाही, रिंगोळी, रांगोळी. रांगोळी पण सुंदर असते ना, मला रांगोळी पण खूप आवडते. रुद्र रुद्र सर कुठे? ते पण आलेत का? नाही, तो नाही आला. तो आणि मी, आम्ही दोघं सनसेट बघायला यायचो असं म्हणत होतो. रुद्रला पण सनसेट खूप आवडतो ना. गौरीजी, तुम्ही थांबा इथेच, मी आलो. हा, कुठे गेली असेल बरं? पार्टनरलाच विचारते,
त्याला माहिती असेल. तुला का माझी मदत लागते? पण तुम्ही दोघेच आहात ना? कर प्रपोज. भाई प्लीज 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 यार, असं नको करू. काहीतरी ते मदत कर. हा, अरे त्या लवकर निघायचं म्हणतायत. मला काहीच सुचत नाहीये. तू सांग ना, तू सांग मला सगळं, मी तसं करतो. ओके, हे बघ, मी त्यांच्या जवळ जातोय आता. हा, मी निघतो. निघूयात का आपण? बिट्टी वाट बघत असेल. नाही, नको. बघ, नको ना. मला माहिती होतं तुला जमेल. चल बाय. नाही नाही, थांब. म्हणजे थांबा, अशी घाई करू नका ना. थोडं बोलूयात प्लीज. ऐक ऐक ऐक, रिंग आहे ना, हातात घे. हो. घेतलीस का? हो. आता बस, म्हणजे गुडघ्यावर बस. एक मिनिट. बसलास? अहो पुष्पाजी, काय झालं तुम्हाला? पाय मुरगळला का तुमचा, की गुडघे दुखतात? असे अचानक का बसलात? नाही नाही, काही नाही गौरीजी, सांगतो. हा, आता बोल. गौरीजी, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. गौरीजी, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. तुम्हाला भेटल्यापासून तुमचा साधेपणा, तुमचा खरेपणा मला आवडला होता. तुम्हाला भेटल्यापासून तुमचा साधेपणा, तुमचा खरेपणा मला आवडला होता. तुम्ही ज्या प्रकारे सगळ्यांची काळजी घेता, सगळ्यांना जपता, हे बघून हळूहळू तुम्ही मला आवडायला लागलात. तुम्ही ज्या प्रकारे सगळ्यांची काळजी घेता, सगळ्यांना जपता, ते बघून हळूहळू तुम्ही मला खूप आवडायला लागलात. माझ्या मनात तुमच्याविषयी आदर निर्माण झाला. माझ्या मनात तुमच्याविषयी आदर निर्माण झाला. तुम्हाला खरं सांगू, सकाळी तुम्हाला पाहिल्याशिवाय दिवसाची सुरुवात झाली असं वाटायचंच नाही. तुम्हाला खरं सांगू, सकाळी तुम्हाला पाहिल्याशिवाय दिवसाची सुरुवात झाली असं वाटायचंच नाही. तुम्ही कधी एकदा कॉफी घेऊन येताय, तुम्हाला पाहतोय, तुमच्याशी कधी बोलतोय असं वाटायचं. कधी एकदा तुम्ही कॉफी घेऊन येताय, कधी तुम्हाला बघतोय, तुमच्याशी बोलतोय असं व्हायचं. तुमचं आजूबाजूला असणं आवडायला लागलं होतं गौरीजी. पण हे आवडणं म्हणजेच प्रेम आहे हे कळत नव्हतं. तुमचं आजूबाजूला असणं मला खूप आवडायला लागलं होतं, आणि हे आवडणं म्हणजेच प्रेम आहे हे कळतच नव्हतं. पण आता कळतंय गौरीजी, ते प्रेमच होतं. पण आता कळलंय गौरीजी, ते प्रेमच होतं. गौरीजी, मला माझं सगळं आयुष्य तुमच्यासोबत घालवायचंय. माझ्या प्रेमाचा स्वीकार करून माझ्याशी लग्न कराल? पार्टनर फोनवर बोलतोय. आई बोलते कोणाला डिस्टर्ब नाही करायचं फोनवर बोलत असले की. पार्टनरचं बोलून झालं की मग जाते आत.
का कळलं नाही तुला रुद्र? तुझ्यात आणि गौरीजींच्यात जे काही होतं ती मैत्री नव्हती, ते प्रेम होतं. प्रेमात पडलायस हे तुला कसं नाही समजलं रे? तुझं प्रेम का नाही व्यक्त केलंस? का नाही सांगितलंस तुझ्या मनातलं? वेळीच बोलला असतास तर पुष्पाच्या जागेवर तू असतास. का नाही बोललास? उशीर केलायस, खूप उशीर केलायस. आता तुला कधीच तुझं प्रेम नाही मिळणार रुद्र, कधीच नाही. हरलायस तू रुद्र, हरलायस तू. गमावलंयस तू गौरीजींना, कायमचं गमावलंयस. पार्टनर, पार्टनर तू रडतोयस का? नाही, माझ्या डोळ्यात कचरा गेला होता. बर, तू कधी आली शाळेतून? मी सगळं ऐकलंय पार्टनर. काय? तुला आई आवडते ना? काही काय बोलतेस बिट्टी? चल आपण खेळायला जाऊया. चल. मी पार्टनर आहे ना तुझी, मग तू माझ्यापासून लपवतोस? मी कशाला काय लपवू तुझ्यापासून? मी ऐकलंय तुला मग अशी बोलताना, माहितीये मला. बिट्टी खरंच असं काही नाहीये. तू तुझ्या मनातलं सांगत नाहीयेस, कारण माझी आई मेड आहे ना. मेड नसती तर तू सांगितलं असतं हो ना तिला. पण तू कसं काय मेडवर प्रेम करणार, तिच्याशी लग्न करणार? तू तर श्रीमंत घरातला आहेस ना, हो ना? असा विचार नको करूस बिट्टी. मी कधीच तुझ्या आईला मेड नाही मानलं. माझी मैत्रीण समजलं आणि मनापासून प्रेम. म्हणजे मी. तू मान्य केलेस, तुझ्या आईवर प्रेम आहे, मग तू का आईशी लग्न करत नाही? पार्टनर, तुझ्यासारखा बाबा दुसरा कोणी मला मिळूच शकत नाही, आणि आईला तुझ्यासारखाच पार्टनर हवा. तू किती काळजी घेतोस आमची, आईचं मन किती जपतोस. तिला काय आवडतं काय नाही हे सगळं तुला माहितीये. पार्टनर, तूच आईसाठी बनलायस. तू सांग ना आईला तुला ती आवडते. आई नक्की तुझ्याशी लग्न करायला होकार देईल. नाही बिट्टी, असं नाही करू शकत. आता गौरीजींचं लग्न ठरलंय ना पुष्पाशी. प्रेमात असं कोणाच्या मध्ये नसतं यायचं. पण आईने अजून पुष्पा मला होकारच नाही दिलाय. ती अजून विचार करतीये. अजून उशीर नाही झाला. तू एकदा तिला विचार तरी. तिच्या पण मनात तूच असलास तर. तू विचारशील ना?
आता ते शक्य नाहीये बिट्टी. मी हा विचार माझ्या मनातनं काढून टाकलाय. आणि तूही कोणाला सांगू नकोस हं? तुझ्या आईला तर मुळीच नाही. प्रॉमिस? नाही, मी सांगणार पार्टनर. मी नाही प्रॉमिस करणार. आई पुष्पा मामाला हो म्हणायच्या आधी मी तिला सगळं सांगणार आहे. बिट्टी, ए बिट्टी. काय ग, बघून नाही चालतायत तुला? हा? आणि काय सांगणार होती साईला? काय विचारतीये मी? काय सांगणार होती साईला? बोल. मी चीटिंग केली. मी चीटिंग केली हे ती आईला सांगायला जात होती, हो ना बिट्टी? तू चीटिंग केलीस आणि मी यावर विश्वास ठेवायचा? तुमचा प्रश्न आहे मिसेस पैठणकर. तू बिट्टीला फसवशील खरं नाही वाटत? तो आमचा प्रश्न आहे. आम्ही खेळत होतो. तुम्ही कशाला मध्ये पडताय? तुम्हाला काही काम नाहीये का? अरे हो, एवढं काय झालंय चिडायला? मी विचारलं नुसतं, आणि चिडण्यासारखं काय आहे यात? बिट्टी, बिट्टी, आई, बिट्टी, बिट्टी, आई, 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 बिट्टी. हे घे. तुझी आई मला हो म्हणाली. गौरीची लग्नासाठी तयार झालेत. पण हा, तू आता मला मामा नाही, बाबा म्हणायचं, ओके?